निर्देश दिलेले आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी गृह विभागाच्या मार्फत करण्यात आलेली आहे। गणेश विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती नाशिक पोलिसांनी सुद्धा विशेष अशी तयारी केली आहे। विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवरती 84 अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आणि देखरेखीसाठी विशेष कंट्रोल रूम सुद्धा तयार करण्यात आले। उद्याच्या मिरवणुकीच्या वेळेला सुमारे 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नाशिकमध्ये तैनात असतील। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक शहरामध्ये उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगानं नाशिक पोलिसांकडून एक विशेष खबरदारी घेतली जाते। या संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर जे ते 84 जे सीसीटीव्ही आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर या सीसीटीव्हीच्या माध्यमातून नाशिक पोलिसांची संपूर्ण मिरवणुकीवर नजर असणार आहेत। एकूण जर बघितलं तर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एआयच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं कामकाज केलं जातं त्या अनुषंगाने हे संपूर्ण सीसीटीव्ही जे आहे ते लावण्यात आलेले आहे। एकूण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये जो विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे त्या ठिकाणी एआय कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील नियंत्रण जे आहे ते पोलिसांचं असणार आहेत। नाशिकमध्ये विविध पोलीस पथक जे आहे ते तैनात असणार आहेत। 3000 पेक्षा जास्त पोलीस देखील नाशिक शहरामध्ये तैनात असणार आहेत। त्यासोबत होमगार्ड असतील हे देखील त्या ठिकाणी असणार आहेत। निर्विघ्न ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती पार पडावी यासाठी नाशिक पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी पुणे